जहां मनोज जरांगे पाटिल सगे सोयरे की मांग को लेकर फिर से अनशन पर बैठे हैं, वहीं इसके विरोध में ओबीसी नेता मंगेश ससाने ने भी भूख हड़ताल शुरू की है। आज उनकी भूख हड़ताल का तीसरा दिन है। लिखित आश्वासन मिलने तक आंदोलन जारी रखने की भूमिका आंदोलनकारियों ने अपनाई है। ओबीसी प्रदर्शनकारी मंगेश ससाने की भूख हड़ताल का आज तीसरा दिन है। मंगेश ससाने समेत 6 लोग अंतरवाली सराठी के गेट पर भूख हड़ताल पर बैठे हैं। सगे सोयरे को लागू न करने, गजट पास न करने जैसी मांगों को लेकर यह आंदोलन शुरू किया गया है। जिम्मेदार अधिकारियों से लिखित आश्वासन मिलने तक भूख हड़ताल जारी रखने की चेतावनी आंदोलनकारियों ने दी है। ओबीसी प्रदर्शनकारी मंगेश ससाने ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार हमारी जान से कितना भी खिलवाड़ कर ले, हम पूरी तरह से तैयार हैं और अगर जरांगे के दबाव में आकर हमारी भूख हड़ताल की अनदेखी की गई तो ओबीसी समुदाय आक्रमक होकर सड़क पर उतर आएगा। तहसीलदार आले होते आणि काल पण संध्याकाळी तहसीलदार, नायब तहसीलदार आले होते। त्यांनी आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की त्या मागण्या आम्ही सरकारला कळवतो आणि त्या पत्राद्वारे त्यांनी विनंती केलेली की या मागण्या आम्ही कळवतोय आणि तुम्ही उपोषण थांबवण्याचा निर्णय घ्या। पण आमचं सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांनी जरी कळवलं असेल, सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्री यांनी आम्हाला जोपर्यंत शाश्वती किंवा लेखी हमी देत नाही, सगळे सोयरेचा जो अधिसूचना आहे ती लागू करणार नाही आणि हे जे कोणते हैदराबाद, निजाम हे कोणते गॅजेट आहेत ते गॅजेट आम्ही लागू करणार नाही तोपर्यंत आमच्यातला एक पण जण इथल्या उपोषणामधून उठणार नाही। सरकारला आमची परत एकदा कळकळीची विनंती आहे की हा आमच्या जीवाशी खेळण्याचा तुमचा प्रयत्न असेल, आम्हाला आमची संपूर्ण तयारी आहे, आम्ही याच्यामध्ये मागं हटणार नाही। पण कुठल्या मनोज जरांगेच्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून जर आमचा ओबीसी आरक्षणाचा जर घात केला तर आम्ही उपोषण आंदोलन आणि या त्या विधानसभेला आम्ही ओबीसी आमचा जो काय आक्रोश आहे, जो काय आमचा विरोध आहे हे राज्य सरकारला दाखवू। तांत्रिक गोष्टी आहेत त्या कायद्यानेच होऊन द्या। असं घाईघाईमध्ये कुठला निर्णय झाला ना आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा घात झाला तर हे सरकारला नक्कीच परवडणार।